अभिजित फडणीस आपल्यासोबत आहेत. अभिजित फडणीस, आता मला सांगा की तुम्ही CA आहात. एकूण आत्ता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो परदेशी गुंतवणुकीचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. तर आता भारत अमेरिका करारांमुळे किंवा त्यांच्या मैत्रीमुळे असं काही घडेल का की परदेशी गुंतवणूक वाढेल? कारण परदेशी गुंतवणूकदार आकृष्ट करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींचा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. म्हणजे अशी एक टीका झाली की मोदी भारतात कमी आणि परदेशामध्ये जास्त असतात, पण ते परदेशामध्ये जाऊन अशा प्रकारची काही समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न करतायत. तर एकूण परदेशी गुंतवणुकीच्या अनुषंगानं काही घडेल आगामी काळात? मला वाटतं मेक इन इंडिया ही जी घोषणा आहे ही खूप मोठ्या प्रमाणात भावनिक घोषणा आहे. एक आपल्या कुठल्या दिशेने आपला देश जावा या संदर्भात त्याचा फार महत्त्व आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की काहीतरी एकदम अचानक चमत्कार घडेल आणि उद्या आपल्याकडे गुंतवणूक यायला लागेल. याला कारण महत्त्वाचं असं आहे की जी पायाभूत साधनं आपल्या देशामध्ये असणं अपेक्षित आहे कुठलीही गुंतवणूक आकृष्ट करताना, त्या पायाभूत साधनांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे खूप अजून काही करण्यासारखं आहे. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर सरासरी जर एखादा भारतातला ट्रक आपण घेतला तर सरासरी तो दिवसामागे 300 किलोमीटर प्रवास करू शकतो, जो चीनमधला 1000 किलोमीटर प्रवास करतो. म्हणजे हे साधं उदाहरण आपण बघितलं तर गुंतवणूक घेण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती निर्माण करण्यासाठी अजून भरपूर काळ जाईल. परंतु मला असं वाटतं की म्हणजे मध्यंतरी एकदा हा विषय आला होता तेव्हा मी एक सूचनाही अशी दिली होती की गुंतवणूक जर आपल्याकडे आकृष्ट करायची असेल तर काही प्रमाणामध्ये आपल्याला जे कॉर्पोरेट टॅक्स रेट आहे, कंपन्यांवरचे कर, याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये 10 वर्षाचा एक आपल्याला रोडमॅप अनाऊन्स करायला लागेल की 10 वर्षामध्ये आम्ही आमचे कॉर्पोरेट टॅक्स रेट्स कमी करू इच्छितो. GST सारखा जो आपल्याकडे 1.5 वर्षामध्ये येऊ घातलेला विषय आहे तो एक सकारात्मक विषय आहे. कदाचित डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स सारखा जो विषय आहे तो जर त्याच्यामध्ये काही कमतरता करता आली, कमी करता आली, कारण आज अमेरिकेमध्ये असे ट्रेंड्स क्लिअरली आहेत की कॉर्पोरेट क्षेत्रापासून दूर जाऊन अशा प्रकारची स्ट्रक्चर्स निर्माण होत आहेत की ज्याच्यामध्ये कंपनीला टॅक्स कमीत कमी भरावा लागेल आणि जो गुंतवणूकदार आहे तो त्याच्यावरती टॅक्सचं दायित्व असेल, अशा प्रकारच्या रचना अमेरिकेमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रापासून दूर जाऊन निर्माण होत आहेत. तर तिकडच्या लोकांना आकर्षण आहे की जिथे जिथे कमी टॅक्स रेट असेल तर त्यासाठी ते गुंतवणूक करू शकतील. पण लगेच यातनं काही चमत्कार घडेल असं वाटत नाही. मला असं वाटतं की एक महत्त्वाचं क्षेत्र जे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे पण ज्याच्यामध्ये अमेरिका पटकन आपल्यासाठी तंत्रज्ञानाचा करार करायला उत्सुक नसेल ते म्हणजे संरक्षणाचं क्षेत्र. की मला असं वाटतं की काही गेल्या महिन्यामध्ये आपल्या ज्या घडामोडी दिसत आहेत की ज्याच्यामध्ये संरक्षणाची सामुग्री देशामध्ये निर्माण व्हावी असा एक भर आपल्याला दिसतो. परंतु इस्रायल, अमेरिका आणि भारत यांनी एकत्र येऊन जर काही त्याच्यामध्ये केलं, इस्रायल आपल्याबरोबर असे करार करायला जास्ती उत्सुक आहे अमेरिकेपेक्षा, पण त्या बाबतीत जर काही होऊ शकलं तर ते एक मला वाटतं खूप मोठं सकारात्मक पाऊल ठरेल. त्याचबरोबर बोईंगसारख्या ज्या कंपन्या ज्या आपल्या देशामध्ये एअरबसला कुरघोडी करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याला एक आपोआपच युरोप विरुद्ध अमेरिका असं एक चित्र आपोआपच त्याच्यामध्ये येतं, तर त्या बाबतीमध्ये जर काही त्या भागांची किंवा सुट्या भागांची निर्मिती देशात होऊ शकली, अशा प्रकारचं जर काही करू शकलं ह्या भेटीमध्ये, तर मला वाटतं ती खूप मोठी सकारात्मक गोष्ट होऊ शकेल. पण काही चमत्कार पटकन घडेल असं मला वाटत नाही. अच्छा, संरक्षणाचा विषय आपण बोललो. आता भूषण गोखले आपल्यासोबत आहेत. भूषण गोखले, संरक्षण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषतः भारत आणि अमेरिका संबंधांच्या सगळ्याच याच्यामध्ये संरक्षण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित होतो आहे. आत्ता आपण असं बघतो आहोत की आपलं त्या संदर्भातलं मैत्र प्रामुख्यानं रशियाशी जास्त आहे. पण आत्ता आपण जर बघितलं तर शस्त्र पुरवठ्यामध्ये अमेरिका आत्ता बऱ्यापैकी पुढे येते आहे आणि अमेरिकेला असं वाटतं की भारतानं रशियाच्या ऐवजी प्रामुख्यानं अमेरिकेसोबतच या संदर्भातली पार्टनरशिप केली पाहिजे. भारत अमेरिका यांच्या संदर्भामध्ये आत्ता संरक्षणाच्या अनुषंगानं काय भूमिका असली पाहिजे किंवा काय आपल्याला करता येणं शक्य आहे? आत्ताच फडणीस मला वाटतं त्यांनी अगदी बरोबर सांगितलं की आपण आता अमेरिकेबरोबर संरक्षण ह्याच्यामध्ये फक्त बायर आणि सेलर म्हणजे त्याचे नुसतं आपण त्यांच्याकडनं घ्यायचं ह्याच्या पलीकडे जाणार आहोत. त्याच्यामध्ये मेक इन इंडिया हा जो आपण आता उपक्रम करतो आहोत त्याच्यामध्ये मला वाटतं ह्या गोष्टीचा फार भर पडेल. आता थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण त्यांच्याकडनं सर्वात जास्त मिलिटरी इक्विपमेंट घेतलेलं आहे. म्हणजे रशिया, फ्रान्स आणि इस्रायल यांच्याकडनं जरी घेत असलो तरी आता जी काही शस्त्र त्यांच्याकडनं घेतली आहेत किंवा ट्रान्सपोर्ट विमानं घेतली आहेत ती खूपच चांगली आहेत आणि त्यांची सर्व्हिसिबिलिटी चांगली आहे. एक महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे की
डॉक्टर रोहन चौधरी आहेत आपल्यासोबत. रोहन चौधरी, हाच मुद्दा मी तुम्हाला विचारतो की एकूण संरक्षणाची आपली व्यूहरचना कशी असली पाहिजे, काय करायला पाहिजे? प्रथमतः मी सामचं, संजयजी तुमचं आणि सकाळच्या टीमचं मनापासून कौतुक करतो की तुम्ही या ज्या काय उदात्तीकरणाचा जो प्रयत्न चाललेला आहे ओबामाच्या भारत भेटीचा, त्याच्यामध्ये तुम्ही अर्थशास्त्राचा एक आशय घेऊन तुम्ही फार गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. आता मी येतो तुमच्या प्रश्नांकडे. दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की इकॉनॉमिक्स 2005 साली न्यू फ्रेमवर्क US इकॉनॉमिक आणि इंडियाची जी फ्रेमवर्कवर ॲग्रीमेंट झाली, त्या ॲग्रीमेंटमध्ये इकॉनॉमिक्सच्या अंगानं डिफेन्स इकॉनॉमिक्स हा अतिशय फार महत्त्वाचा विषय म्हणून त्याच्यामध्ये ते घेतलं गेलं. आणि त्यासाठी सामरिक परिस्थिती जी भारताची आहे 2001 पासून ते 2014 पर्यंतचे त्या सगळ्याचे त्याला कंगोरे आहेत. 2001 सालचा अमेरिकन अटॅक असो किंवा इंडियन अटॅक असो, इंडियावर झालेला अटॅक असो, आणि त्याच्यानंतर ही चर्चा फार डिफेन्स इकॉनॉमिक्स, डिफेन्स प्रोडक्शन, डिफेन्स ॲक्विजिशन, डिफेन्स काउन्सिल ह्या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने चर्चेत आलेल्या होत्या. आणि त्याच माझ्या मते विदेश धोरणाचा महत्त्वाचा भाग आपल्याला समजता येतो. मी त्यासाठी तुम्हाला 3 फॅक्च्युअल डाटा देतो. त्यातलं 2011 नंतर भारत हा अमेरिकेचा 3रा सर्वात मोठा शस्त्रसंबंधीचा ग्राहक आहे आणि त्याच्यामध्ये $4.5 बिलियन करार आपल्याकडे झालेला आहे. आज आशियामध्ये चीन आणि जपान नंतर भारत सर्वात मोठा जास्त संरक्षण व्यवस्थेवर खर्च करणारा देश आहे आणि 2000 नंतर भारताच्या संरक्षण खर्चात 74% वाढ झाली आहे. परंतु त्यामध्ये 77% हा भाग रशियाचा आहे. ज्याप्रमाणे 2 एमिनेंट पॅनलिस्टने आता सांगितलं की अमेरिका, इस्रायल आणि हा त्रिकोणीय निर्माण व्हायचा आहे. मी थोडंसं डाऊट आहे त्याच्याबद्दल, कारण आपण थोड्याच दिवसापूर्वी एक मल्टी एअरक्राफ्टरची जी डील होती ती अमेरिकेसोबत कॅन्सल करून ती आपण जर्मनीला दिलेली होती आणि त्यानुसार असे काही गोष्टी असतात. तो एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा जो आहे की इंटरनल ॲक्विजिशन काउन्सिल सिस्टीम आहे भारताची, ज्यामध्ये पॉलिटिकल लिडरशिपचा इन्फ्लुएन्स जास्त आहे ना की सर्व्हिस डिपार्टमेंटचा इन्फ्लुएन्स जास्त आहे. आणि त्यातलं करप्शन आपण आता बघितलं. ऑगस्ट वेस्टलँड प्रकरणात आपण सगळे डील कॅन्सल केले. अमेरिका भारताकडे या बाबतीत फार संशयतेने बघते की अशा पद्धतीचं जर डील काही होत असेल तर ते अमेरिकेच्या इंटरेस्टेडमध्ये नाहीये. आणि त्यातला तिसरा मुद्दा जो आहे तो पाकिस्तानचा इथं फार महत्त्वाचा मुद्दा आहे की आता अलीकडेच F-16 विमान हे आपण पाकिस्तानला दिलेलं आहे आणि भारताला अशी भीती आहे की ते पाकिस्तान आपल्या विरुद्ध वापरेल, परंतु त्याच्यावर अमेरिकेनं कोणताही एक ब्रही शब्द उच्चारलेला नाहीये. त्यामुळे पाकिस्तानला डिफेन्स मदत करणं आणि इंडियाची डिफेन्स मदतीची अपेक्षा करणं या दोन्हीही भारताच्यासाठी कॉन्ट्राडिक्शन मुद्दे आहेत आणि ते मुद्दे कसे डील करतील हे आत्ताच्या आगामी ओबामा दौऱ्यात डिफेन्स ॲक्विजिशनच्या अंगानं फार महत्त्वाचं ठरणार आहे असं मला वाटतं. डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत फोनवरून आहेत. त्यांच्याकडे मला याच मुद्द्यावर जायचं, पण निलेश साठेंकडे मी त्यापूर्वी जातो. निलेश साठे, मला एक सांगा की आत्ता जे काही गुंतवणूक किंवा जे करार आत्ता अपेक्षित आहेत किंवा अमेरिकेला आत्ता ज्या प्रकारच्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये विमा क्षेत्र ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही स्वतः विमा क्षेत्रामध्ये काम करता. एकूण या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारच्या गोष्टी किंवा कुठल्या प्रकारचे करार आगामी काळामध्ये अपेक्षित आहेत आणि भारतानं त्याचा उपयोग कसा करून घेतला पाहिजे? या चर्चेच्या निमित्तानं एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की 26% भाग भांडवल जे होतं परदेशी कंपन्यांना इथे गुंतवण्यासाठी, त्याची मर्यादा 49% आपण राष्ट्रपतींद्वारे ऑर्डिनन्स काढून केलेली आहे आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये त्याला कायद्याचं स्वरूप येईल. हे म्हणणं गैर होणार नाही की कदाचित अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या 26 जानेवारीला येण्याच्या पार्श्वभूमीवर घाईघाईने का असेना पण असा निर्णय हा भाजप शासनाने घेतलेला आहे. हे त्यामुळे फायदा काय होईल तर खरं म्हणजे अर्थकारणामध्ये अमेरिकेने सगळ्या जगाचं पालकत्व हे सांभाळलेलं आहे आणि 26%वरनं 49%ची जी परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढली त्याचा फायदा केवळ अमेरिकेतल्या विमा कंपन्यांना होणार नाही तर जगातल्या इतर विमा कंपन्या अनेक आहेत की ज्या भारतामध्ये यायला उत्सुक आहेत किंवा ज्या आधीच आलेल्या आहेत त्या पण मोठ्या प्रमाणावर इथे परदेशी गुंतवणूक इथे होऊ शकेल आणि ही 49%ची मर्यादा पुढे कालांतराने 76%वर पण
जाईल किंबहुना ते जाणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय मॅनेजमेंटवर पूर्ण कंट्रोल हा कुठल्याही परदेशी कंपनीचा येऊ शकणार नाही. त्यामुळे एक फायदा याचा असा आहे की मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक ही विमा क्षेत्रामध्ये होईल. केवळ विमा क्षेत्र याचा अर्थ आयुर्विमा कंपन्या आणि साधारण विमा कंपन्याच नाही, तर रिइन्शुरन्स ह्या क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. कमी आता मला ब्रेक घ्यायचं आहे खरं म्हणजे, पण ब्रेक पूर्वी उत्तर सहस्रबुद्धे मला एक सांगा की पॉलिटिकल सायन्सचे तुम्ही प्राध्यापिका आहात, वारंवार वटहुकूम काढले जाणं, मग त्याचं कारण बरोबर असेल चूक असेल हा मुद्दा वेगळा आहे, पण वटहुकूम काढणं वारंवार हे कितपत बरोबर आहे थोडक्यात सांगा, मला लगेच ब्रेक घ्यायचा आहे. वटहुकूम वारंवार काढावं लागणं हे अजिबात योग्य नाही आहे खरं सांगायचं झालं तर. परंतु ज्यावेळेला हे सरकार कात्रीत सापडलं की लोकसभेमध्ये मेजॉरिटी आहे परंतु राज्यसभेमध्ये नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये जर संसदेचं कामकाज चालवण्यासाठी एक जी सहमती तुम्हाला सभागृहाच्या बाहेर तयार करावी लागते ती करण्यामध्ये जर सरकारला अपयश येत असेल तर अशा तऱ्हेने वटहुकुमाचा मार्ग स्वीकारावा लागतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, वटहुकूम आज काढला 6 महिने राहील, परंतु 6 महिन्यानंतर त्याला संसदेमध्ये सादर करावंच लागेल आणि संसदेची मंजुरी झाल्याशिवाय त्याचा कायद्यामध्ये रूपांतर होणारच नाही. अगदी राष्ट्रपतींनी स्वतः म्हटलेलं आहे की वटहुकूम वारंवार काढले जाणं हे बरोबर नाही, पण त्यामध्ये काही पेच, या सगळ्याच मुद्द्यांबद्दल आपण बोलत राहणार आहोतच, पण आता मी घेतोय एक छोटासा ब्रेक.